ओके, तर टेक्स्टबुक ओपन केलं. फर्स्ट पोयम आज आपण घेणार आहोत. माझा आवाज ऐकायला येतो ना क्लिअर? यस टीचर. ओके, तर मी स्टार्ट करते. तर फर्स्ट पोयम आहे कक्कू. तर मला पोयम रीड करून दाखवशील? यस टीचर. हा, तर रीड कर. रीड कर. नाम है उसका कक्कू, कक्कू माने कोयल होता, लेकिन यह तो दिन भर रोता, इसलिए हम इसे चिढ़ाते हैं, कहते इसको सक्कू, नाम है इसका कक्कू। कोयल माने मिश्री जैसी मीठी जिसकी बोली, ये तो जाता भड़क करो जब इससे तनिक टिटोली, इसलिए तो कभी कभी हम कहते इसको भक्कू, नाम है इसका कक्कू। कक्कू वो जो गाना गाए, बात बात में जो चिढ़ जाए, रोता मुंह जो सदा बुलाए, गाना जिसको जरा ना आए, ऐसे झगड़ालू को अब से क्यों ना कहे हम झक्कू, नाम है उसका कक्कू। तर पोयम रीड केली तू. तर बघा, आता आपण बघूया पोयम मध्ये काय सांगितले आपल्याला. तर पोयमचे जे पोएट आहेत, जे कवी आहेत पोयमचे, तर ते कोण आहेत? रमेशचंद्र शहा. तर कोण आहे पोएट? रमेशचंद्र शहा. त्यांनी ही पोयम लिहिली आहे. तर आपण आता एक एक स्टांजा एक्सप्लेन करूया. तर बघा, पहिल्या स्टांजामध्ये काय दिलंय? नाम है उसका कक्कू, कक्कू माने कोयल होता, लेकिन यह तो दिन भर रोता, इसलिए हम इसे चिढ़ाते, कहते इसको सक्कू, नाम है उसका कक्कू. तर इथे काय सांग, यहाँ पे क्या बताया आपको? जो कक्कू नाम का जो बर्ड है, कक्कू नाम का जो पंछी है, वो कौन सा पंछी है? कोयल है. कौन सा पंछी है? वो कोयल है. तो वो कोयल है, पर वो कोयल पता है आप लोगों को कोयल क्या कहते हैं? दिन भर गाती रहती है ना कोयल. और ये कोयल तो क्या करती है? दिन भर रोती रहती है. तो इसलिए जो वो लड़का है वो क्या बोल रहा है? ये कोयल तो दिन भर रोती रहती है, इसलिए हम इसे क्या इस चिढ़ाएंगे? सक्कू. क्या चिढ़ाएंगे इसको? इसलिए हम इसे चिढ़ाते हैं और क्या कहते हैं चिढ़ाकर? सक्कू. नाम, फिर भी नाम है उसका कक्कू. तर बघ इथे काय सांगितलंय? जिथे ती कक्कू नावाचा जो पक्षी आहे, तो कुठला पक्षी आहे? कोकिळ. कोकिळ माहितीये ना, जो कू कू गात असतो, तर कोकिळ नावाचा पक्षी आहे. तर तो जो मुलगा आहे तो काय बोलतो? हा कोकिळ असून सुद्धा दिवसभर रडत असतो, म्हणून याला आम्ही काय चिडवतो? सक्कू. पण त्याचं नाव काय आहे? कक्कू. कळालं तुला पहिला स्टांजा? यस टीचर. ओके. नेक्स्ट स्टांजा मध्ये बघ काय सांगितलंय? कोयल माने मिश्री जैसी मीठी जिसकी बोली, यह तो जाता भड़क करो जब इससे तनिक टिटोली, इसलिए तो कभी कभी हम कहते इसको भक्कू, नाम है उसका कक्कू. तर आता ये जो कोयल है, तो वो कैसी होनी चाहिए थी? उसकी आवाज जो मिष्टी मिष्टी जैसी, मीन्स मीठी होनी चाहिए थी, मिश्री जैसी मीठी होनी चाहिए थी. पर इसके आवाज तो, ये तो दिन भर रोती ही रहती है, और कुछ भी बात पर, थोड़ी थोड़ी से बात पर भड़क जाता है. जब भी उसकी कोई उसकी तनिक टिटोली करे, यानी उसको परेशान करे, उसको चिढ़ाए, तो वो भड़क जाता है. इसलिए जो लड़का है वो क्या बोल रहा है? तो इसलिए हम लोग इसे कभी कभी क्या कहते हैं? भक्कू. भड़क जाता है इसलिए भक्कू. क्या कहते हैं? भड़क जाता है इसलिए भक्कू. फिर भी नाम है उसका कक्कू. तर इथे काय सांगितलंय? की जो कोकिळ नावाचा पक्षी आहे,
तर त्याचा आवाज कसा असतो, मिसरी सारखा एकदम अ गोड असतो, एकदम मिठा असतो, म्हणजे गोड असतो जसं. पण इथे हा जो कोकिळ पक्षी आहे तो नुसता थोड्या थोड्या गोष्टीवर रागवत असतो. आणि त्याचं कोणी खोडी वगैरे काढली, त्याचं काय चिडवलं वगैरे तर नुसतं तर त्याच्यावर अ, काय बोलतात, त्याच्यावर तो भडकतो, म्हणजे त्याचा राग येतो त्याला. म्हणून जो मुलगा आहे तो काय बोलतो, म्हणून आम्ही याला कधी कधी काय बोलतो, भक्कू बोलतो. पण त्याचं नाव काय आहे, कक्कू. कळालं? Yes, समजलं? teacher. ओके. आता लास्ट स्टांजा काय, कक्कू व जो गाना गाए, बात बात में जो चिढ़ जाए, रहता मुंह जो सदा फुलाए, गाना जिसको जरा न आए, ऐसे झगड़ालू को अब से क्यों न कहे हम झक्कू, नाम है उसका कक्कू. तर अब देखिए या इस स्टांजा में इस पंक्तियों में क्या कहा है, जो कक्कू नाम का पंछी है उसको क्या आना चाहिए, गाने को आना चाहिए, क्योंकि वो कोयल है, कोयल है ना वो, तो उसको गाना आना चाहिए। पर वो क्या करता है, बात बात पे चिढ़ जाता है, और उसका जो मुंह है हमेशा फुला ही रहता है, और उसको गाना जरा भी नहीं आता है। इसलिए वो जो लड़का है वो क्या बोलता है, हम इसे क्या कहेंगे, झगड़ालू, ऐसे झगड़ालू को हम क्या कहेंगे, झक्कू, क्या कहेंगे, झक्कू. फिर भी उसका नाम झक्कू. तर इथे बघा या स्टांजामध्ये काय सांगितलंय, जो जो मुलगा आहे तो काय बोलतोय की जो कक्कू नावाचा पक्षी आहे, तो कोकिळ आहे ना, तर त्याला मस्तपैकी गाणं गायला यायला पाहिजे. पण तो काय करतो, छोट्या छोट्या गोष्टीवर नुसतं रागवतोय. आणि थोडस पण कोणी काय त्याला चिडवलं तर तो म्हणजे तोंड फुगवून बसतो. आणि त्याला गाणं गाणं तर गाता तर येतच नाही, नुसतं भांडणं करता येतात, म्हणजे भांडायला येतं. म्हणून असं जो भांडण करतो, झगडालू आहे, तर त्याला आपण झक्कू का नाही बोलूया, म्हणून ते काय बोलतात, त्याला झक्कू बोलतात. पण त्याचं नाव काय आहे, कक्कू. कळालंय? Yes, teacher. तर इझी पोयम होती. पहिल्या स्टांजा मध्ये काय सांगितलं, जो जो कक्कू आहे तो काय करतो, दिवसभर रडत असतो, म्हणून ते त्याला काय बोलतात, सक्कू बोलतात. पण त्याचं नाव काय, कक्कू. सेकंड स्टांजा मध्ये काय सांगितलं, त्याला गाता सुद्धा येत नाही. कोकिळाचा आवाज कसा असतो, एकदम मिठा असतो, गोड असतो, पण त्याला काही गाता येत नाही. तो छोट्या छोट्या गोष्टीवर भडकत असतो, राग येत असतो, त्याच्यात कोणी खोडी वगैरे काढली तर. म्हणून त्याला जो मुलगा आहे तो काय बोलतो, इसलिए इसे कहते हैं हम लोग भक्कू, भडकतो ना, म्हणून तो भक्कू बोलले. आणि थर्ड स्टांजा मध्ये काय म्हटलंय, जो कक्कू आहे त्याला थोडं सुद्धा गाणं सुद्धा येत नाही, त्याला नुसतं काय करता येतं, छोट्या छोट्या गोष्टीवर रागवता येतं, कोणी काय बोललं तर तोंड फुगवायला येतं. मग असे झगडालू म्हणजे भांडणं करणाऱ्यांना तो काय बोलतो, आपण काय बोलायला पाहिजे, झक्कू. तर क्यों नहीं इसे हम कहे झक्कू, फिर भी नाम है उसका कक्कू. कळालं पोयम? झाली क्लिअर? Yes, teacher. ओके. तर आता याच्या खाली जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते बघूया आपण. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, नाम ही नाम. तुम अपना नाम लिखो और बताओ कि तुम्हारे नाम का मतलब क्या है. आता तुझं नाव काय आहे, तुझं नाव लिहायचंय, तुझं नाव आहे आर्या, तर तुझ्या नावाचं मिनिंग सुद्धा लिहायचंय. आपके नाम का मतलब भी लिखना है. तुझ्या नावाचं मिनिंग सुद्धा तुला शोधायचंय. या क्वेश्चनचा आन्सर काय येणार, तुझं नाव लिहायचंय, तू लिहिणार मेरा नाम आर्या है, और मेरे आर्या का मिनिंग, आर्याचं मिनिंग लिहायचं हिंदी मध्ये. ओके. Yes, teacher. आता सेकंड बघ काय आहे, तुम्हारे कितने नाम. आता तुझे किती नाव ते आपल्याला इथे समजते. म्हणजे आपल्याला विचारलंय त्यांनी, तुम्हाला घरी काय, आपले नाव असतात ना सगळ्यांचे वेगळे वेगळे, घरी वेगळे बोलतात आपल्याला, स्कूलमध्ये फ्रेंड्स लोक वेगळे नावाने हाक मारतात. तर तसं इथे क्वेश्चन विचारलाय, तुम्हें लोग और किन किन नामों से बुलाते. तुम्हाला जे लोक आहेत ते कुठल्या कुठल्या नावाने अजून तुम्हाला हाक मारतात. तर बघ इथे एक चार्ट दिलाय,
त्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहे. फर्स्ट कॉलम मध्ये काय, प्यार वाला नाम, दुसरा आहे चिडाने वाला नाम आणि थर्ड आहे दोस्तों का दिया नाम. तर तुला याच्यामध्ये हे कॉलम फिल करायचंय. तर प्यार वाला नाम म्हणजे तुला लाडाने घरी काय बोलतात, लोक तुला लाडाने काय बोलतात ते तुला इथे लिहायचंय. तर काय बोलतात, काय लिहिशील? आरू दीदी. ओके. आणि चिडाने वाला नाम, आता चिडाने वाला नाम म्हणजे तुला कोण घरात चिडवत वगैरे असेल तर कुठल्या नावाने चिडवतात ते तू लिहायचंय त्याच्यामध्ये. जर कोण तुझे कझिन्स वगैरे, दादा वगैरे काय चिडवत असतील काय नावाने तर ते नाव इथे लिहायचंय. नंतर लास्ट वाला कॉलम काय आहे, दोस्तों का दिया नाम. आता तुला तुझे फ्रेंड्स बघ, आपण लाडाने काहींचं मोठं नाव असतं तर आपण वेगळ्या नावाने करतो ना, बोलतो ना, फ्रेंड्सचे वेगळे वेगळे नावं ठेवतो. तर तुला जसे तुझ्या फ्रेंड्स कुठल्या नावाने बोलतात ते तुला लिहायचंय. आता आर्या येतं का, कोण फ्रेंड्स आर्या बोलत असतील, कोण आरू बोलत असतील, तसं तुला लिहायचंय. ओके, कळालं तुला हा चार्ट कसा कम्प्लीट करायचा आहे? यस टीचर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघ, सोचो और लिखो कि किसी 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 को नीचे दिए गए नामों से क्यों बुलाया जाता है. आता इथे खाली तुला काय वर्ड्स दिले तर ते नाव आपण लोकांना देतो, तर आपण का देतो ते नाव, तर ते आपल्याला लिहायचंय. आता बघ पहिले काय दिलंय, गप्पू. तो गप्पू हम लोग क्यों बोलते हैं, एखादे एक एक पर्सन होगा, एक लड़का नहीं तो लड़की होगी तो उसको हम लोग गप्पू क्यों बोलते हैं, आपण त्याला गप्पू का बोलतात. तर गप्पूचा मिनिंग काय आहे माहितीये, तर गप्प हाकणे वाला म्हणजे नुसता बडबड करणे वाला, नुसता बडबड करतो ना त्याला बोलतात गप्पू. तर गप्प हाकणे वाला त्याला बोलतात गप्पू. ओके, कळालं. यस सेकंड टीचर. सेकंड आहे भोली. तो भोली अपन कोणाला बोलतो, वो लड़की दे ऐसे बोलते हैं सब लोग, जो वो लड़की दिख रही है वो कितनी भोली है, वो लड़का कितना भोला है. तर असं कधी बोलतो आपण, तो एकदम शांत असेल नाहीतर त्या म्हणजे एकदम साधा असेल तर त्याला आपण भोला भोली असं बोलतो. तो भोलीचा मिनिंग काय होतं, जो कुछ न बोले, जो कुछ न बोले या सीधी साधी, तर त्याला आपण काय बोलतो, भोली. जो सीधी साधी असेल आणि कुछ न आणि जास्त बोलणारी नसेल, बडबड करणारी, एकदम साधी आणि कुछ न बोलणारी, उसको क्या बोलते, बोली. अब नेक्स्ट क्या है, चुटकी. आता चुटकी आप लोगों को पता है कब बोलते हम लोग, छोटी असतात जे हाईट नाही त्याला आपण चुटकी बोलतो, बुटकी वगैरे बोलतो ना, तसं चुटकी. तर जे छोटे असतात, छोटी लगे या जो कद में छोटी हो म्हणजे ज्याची हाईट छोटी असेल तर त्याला चुटकी बोलतात. जो कद में छोटी हो और छोटी लगे. आणि लास्ट काय, गोलू. आता गोलू आपण कधी बोलतो, जेव्हा एकदम गुबगुबीत असेल तेव्हा बोलतो ना. तो गोलू को हम लोग कब बोलते हैं, जब मोटा गोल मटोल हो. तो गोलू कधी बोलतात, जब जो मोठा गोल मटोल हो त्याला गोलू बोलतो आपण. समजलं सगळं मिनिंग. यस गप मॅम. गप्पू याने गप्प हाकणे वाला मीन्स गप्पा मारणारा सारखा. भोली मीन्स सीधी सादी, जो कुछ न बोले. छुटकी यानी छोटी लगे और जो कद में छोटी हो. और गोलू यानी जो गोल मटोल है, मोठा और गोल मटोल है. तर हे तुला घरी होमवर्क मध्ये कंप्लीट करायचंय. अब बताओ तुम्हारा कौन सा दोस्त और कौन सी सहेली. आता तुला सांगायचं तुझी कुठली मैत्रीण कशी आहे, म्हणजे भक्कू. भक्कू याने काय, भडकते. तर कोण तुझी कुठली मैत्रीण जी भडकत असेल जास्त तर तिचं नाव तू इथे लिहायचं. तर भक्कू आहे, कोण भक्कू आहे, तर त्या दोन फ्रेंड्सचं नाव तू इथे लिहायचं. भक्कू आहे. झक्कू आहे, झक्कू याने झगडालू. आता वरती आपण पोएम मध्ये बघितलं ना, झक्कू कधी बोलले तेव्हा जो तो पंछी जो कक्कू आहे तो काय करत असतो, सारखा झगडत असतो म्हणजे भांडत असतो, म्हणून त्याला झक्कू म्हटले.
मग झक्कू तुझे जे फ्रेंड्स असते सारखे भांडत असतात तर त्या दोन फ्रेंड्सची नावं लिहायची. आणि गप्पू आहे म्हणजे गप्पा मारणारे. आताच आपण बघितलं ना गप्पा मारणारे, तर ज्या सारख्या बडबड करत असतील तर त्या दोन फ्रेंड्सचे तुला इथे नावं लिहायचे. कळालं? यस मैम. ओके. आता नेक्स्ट आहे अब कविता का समय. आता तुला इथे कविता मधलं काही क्वेश्चन्स विचारलेत पोयम मधून. तर बघ काय फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स आहे. पोयम मधला एखादा स्टांजा दिलाय. कक्कू जो सदा हंसाए रोना उसे जरा न, चिड़िया के संग गाना मोर के संग, इसलिए तो कभी कभी हम कहते हैं उसको. तो कवितामध्ये आहे का हे? नाही. तर तुला हे स्टांजा कंप्लीट करायचंय. जसं कविता दिली आहे ना वरती, पोयम जशी बनवले तशी आपल्याला इथे बनवायची आहे. यस टीचर. ओके. तर याचे आन्सर्स मी सांगते, 1 मिनिट. तर पहिले काय आहे, पहिले काय दिलं त्यांनी, कक्कू व जो सदा हसाए रोना उसे जरा न आए, चिड़िया के संग गाना गाए संग मोर के नाचे गाए, संग मोर के नाचे गाए, इसलिए तो कभी कभी हम कहते इसको सभी है मिष्टू, सभी है मिष्टू. तर हे आपल्याला स्वतःहून हे करायचंय, पोयम कंप्लीट करायची आहे. तर मी तुला सांगते, तू लिहून घे बुक मध्ये, म्हणजे तुला नोटबुक मध्ये यस टीचर. तर फर्स्ट आहे कक्कू व जो बुक, टेक्स्टबुक मध्येच पेन्सिलने इथे फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट केलं तरी चालते, म्हणजे नंतर तू नोटबुक मध्ये लिहिशील. तर कक्कू व जो सदा हसाए रोना उसे जरा न आए, तर इथे काय ना, रोना उसे जरा न आए. लीला टीचर. ओके. चिड़िया के संग गाना गाए, चिड़िया के संग गाना गाए, लीला. संग मोर के नाचे गाए, लीला. नाचे गाए, हाँ. इसलिए तो कभी कभी हम कहते उसको सभी है मिष्टू, सभी है मिष्टू. सभी बेस्ट. लीला टीचर. ओके. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन विचारलाय तुला पोयमच्या रिलेटेड. कक्कू कैसा है, तर त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले, कक्कू कोयल जैसा क्यों नहीं है लिखो. तर कक्कू जो आहे तो कोयल सारखा का नाहीये ते आपल्याला लिहायचंय. तर कोयल काय असते, कोयल क्या उसकी जो अ, आवाज होती है वो मीठी होती है, वो हमेशा गाती रहती है. पर यहाँ पे जो कक्कू नाम का पंछी है, जो कक्कू कोयल है, वो ना गाना गा रहा है, ना उसका आवाज भी मीठा है, इसलिए वो कोयल जैसा नहीं है. कळलं? यस टीचर. तर तुला लिहायचं इथे कोयल, पहिले कोयलच्या बारे में लिहायचंय, म्हणजे कोकिळाच्या
कोकिळ कसा असतो ते लिहायचं. कोकिळ कसा असतो, गाणं गातो आणि त्याचा आवाज कसा असतो, एकदम मिठा असतो, म्हणजे एकदम गोड असतो. पण इथे जो कक्कू नावाचा कोयल आहे, तर तो गाणं पण गात नाही. आपण बघितलं, तो गाणं सुद्धा गात नाहीये, त्याचा आवाज सुद्धा गोड नाहीये, मिष्टी मिष्टी सारखा मिठा नाहीये, म्हणून तो कोयल सारखा नाहीये. आता इथे बघ नेक्स्ट काय दिलंय, नामो की रेल. 5-5 बच्चों की टोली बना लो, अब अपनी अपनी टोलियों के बच्चों के नाम रेल के डिब्बे में लिखो. तर इथे तुला काय करायचं, इथे डब्बे दिसतात ना रेलगाडीचे, तर त्याच्यामध्ये एक त्यांनी नाव दिलंय राजू. बाकीचे 4 डब्यांवर तुला कुठली पण नावं लिहायची, जे तुला पाहिजे असेल ती नावं लिहायची, जी तुझे फ्रेंड्सची वगैरे असतील ती नावं लिहायची. राजू, गीता, म्हणजे का आर्या, असं काही नावं तू लिहू शकतेस. आणि नंतर काय करायचं, जी तू नावं लिहिशील ना, तर ती तुला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायची. तर वर्णमाला याद है ना, चलो अब इन नामों को वर्णमाला के हिसाब से क्रम में लगाते हैं. तर तुला तू जी नावं लिहिशील तर ती सगळी तुला अल्फाबेटिकल ऑर्डरनी लावायची, म्हणजे वर्णमाला. वर्णमाला माहितीये ना, अ आ इ ई, माहितीयेत ना? येस टीचर. हा, तर आता तू राजू नंतर जर तू गीता नाव लिहिलंस नेक्स्ट डब्यावर तू गीता नाव लिहिलं, तर ते नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावताना पहिले कुठलं नाव येणार, गीताचं नाव येणार, कारण ग पहिले येतो वर्णमाला मध्ये. मग इथे पहिले तू काय लिहिणार, गीता. ओके. येस टीचर. हा, तर तू कुठलेही नावं लिहू शकतेस त्याच्यावर आणि नंतर त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं. येस टीचर. आता नेक्स्ट आहे बघ, चिडाना. आता तुला याच्यावर काय क्वेश्चन विचारलंय, तर हे पर्सनल, म्हणजे याचा आन्सर तू तुझ्या मनाने लिहू शकतेस. आता क्या तुम्हें भी कोई चिढ़ाता है, तब तुम्हें कैसे लगता है, कक्षा में चर्चा करो. आता तुला कधी कोणी चिडवलं असेल, तर तुला तेव्हा कसं वाटतं, जेव्हा आपल्याला एखादं कोणी चिडवतं तर तुला कसं वाटतं, ते तुला इथे लिहायचंय फक्त. ओके. येस टीचर. ते तुम्हाला स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा विचारतील, म्हणजे एकेकाला, की तुम्हाला कोणी कशाने चिडवतात आणि जर चिडवल्यावर तुला कसं वाटत असेल, तेव्हा ते ऍक्टिव्हिटी तुमच्या स्कूलमध्ये करून घेतील. तर क्वेश्चन आन्सर झालेले आहे तिथे. लास्टला बघूया आपण हे काय दिलंय, गेंद का मन. तो मैं तो गेंद को सीधा मारने की कोशिश कर रहा हूँ, लेकिन पता नहीं क्यों गेंद को यह बात समझ में नहीं आती. ते इथे जो मुलगा आहे तो काय करतोय, बॅट बॉल खेळताय तिथे, आणि त्याने बॅटेने बॉलला मारलंय. तर तो काय बोलतोय, मैं तो गेंद को सीधा मारने की कोशिश कर रहा हूँ. तर तो काय बोलतोय, मी जो बॉल आहे त्याला सरळ मारायचा म्हणजे प्रयत्न करतोय, पण लेकिन पता नहीं क्यों गेंद की यह बात समझ में नहीं आती. पण समजत नाही, या म्हणजे जो बॉल आहे तो सरळ मारत असेल, पण तो बॉल वेगळीकडे जात असेल, दुसऱ्या दिशेला जात असेल, म्हणून तो काय बोलतोय, या बॉलला काय समजत नाही, म्हणजे समजत नाही का, जो मी बॉल सरळ मारतोय तर तो त्या साईडला का जातोय. ओके. येस टीचर. तर इथे तुझी पोयम झालेली आहे, एकदम हा. छोटीशीच पोयम होती. आणि तू ते मिनिंग सुद्धा लिहून घे, मी तुला ते मिनिंग सांगते. हे गप्पू भोली चुटकीवाले. गप्पू म्हणजे गप्प हाकणे वाला. मी तुला बोर्डवर लिहून दाखवते, तू लिहून घे. ओके. पहिले गप्पूच देते, गप्प हाकणे, ग इथे हे पॉइंट आहे, गप्प हाकणे वाला. लीला टीचर. ओके. सेकंड आहे बोली. तर भोलीचं काय आहे, जो कुछ न बोले. जो
कुछ न बोले, कॉमा, अजून एक त्याचा मीनिंग आहे सीधी साधी, सीधी साधी. लिहिलं? यस टीचर. ओके. त्याच्यानंतर आहे छुटकी. तर छुटकीचं काय आहे ना, जो कद में, जो कद में छोटी हो, छोटी हो, जो कद में छोटी हो. हा एक मीनिंग झाला लिहिलं त्याचा. टीचर. आणि सेकंड मीनिंग आहे छोटी लगे, छोटी लगे, छोटी लगे. लगे. झालं टीचर. ओके. आणि लास्टला काय गोलू, तर त्याला काय लिहिणार तू, जो जो मो, मोठा गोल, मोठा डॅश गोल, मोठा डॅश गोल. जसं मी लिहिलंय बघ बोर्डवर तसं लिह. हा. मटोल, म टोल मटो हो. हो. ओके, लिहिलं? झालं टीचर. लिहिलं ओके. टीचर. हे नोटबुक मध्ये तुला लिहिताना मग इझी होऊन जाईल. येस टीचर. ओके. तर कळालं, सगळे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुला होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे आहेत. येस टीचर. सगळे इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त तुला नावं लिहायचे सगळ्यांची. तुझ्या हा. नावाचं मीनिंग सुद्धा तुला शोधायचंय. इथे हम्म. तुला लाडाने काय बोलतात असं ते सगळं लिहायचंय. आणि या क्वेश्चन मध्ये भक्कू आहे, म्हणजे जो सारखा भडकत असेल, म्हणजे राग येत असेल ज्याला, तुझी फ्रेंड, तर त्याचं नाव लिहायचंय. झक्कू म्हणजे नुसता जो भांडण करत असेल त्या फ्रेंडचं नाव लिहायचंय. आणि गप्पू म्हणजे सारखं बडबड करत असेल त्या फ्रेंडचं नाव लिहायचंय. आणि हे तर मी तुला सांगितले फिलिंग द ब्लँक्स, ते तू लिहून काढ. नंतर एक कक्कू कोयल जैसा क्यू नाही, ते सुद्धा मी सांगितले. फुल सेंटेन्स मध्ये एकदा मस्तपैकी आन्सर लिही. येस टीचर. आणि नंतर हे आहे नामो की रेल, ते सुद्धा तू नावं कुठली पण तुला तुझ्या फ्रेंडची नावं लिहायची ती लिही. आणि हा. नंतर फक्त त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये नीट लाव. हा. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्याचं लिही. आणि लास्ट तुम्ही कोण चिडाता, हे जे तू लिहिलं क्वेश्चन आन्सर लिहिलं तरी चालेल, नाही तर नाही लिहिलं तरी चालेल, कारण हे ऍक्टिव्हिटीच आहे, एवढं काही नाहीये चिडाना. तर तू नामो की रेल पर्यंत क्वेश्चन आन्सर सॉल्व कर फक्त. येस टीचर. ओके. मी ग्रुप मध्ये सेंड करेन होमवर्क, तर फक्त हा. नामो की रेल पर्यंत सॉल्व कर सगळे क्वेश्चन. चिडाना नको येस करू, टीचर. चिडाना फक्त ऍक्टिव्हिटी आहे. ओके. हा. ओके. कळाली पोयम येस कक्कू? टीचर. ओके. येस टीचर. तर ओके, तर होमवर्क कम्प्लीट कर आणि ग्रुपमध्ये सेंड कर. मीच हे येस करेन, टीचर. बघेन. ओके. हा. तर आता टाइम सुद्धा झालेला आहे, तर क्लास लेफ्ट करू शकतेस तू. बाय बाय मॅम. बाय.